नाही, त्यावेळी ते कळत होतं, पण तरी देखील त्यांना करावं लागलं, कारण वरून त्यांच्यावर टांगती तलवार होती. त्यामुळे ठीक आहे, आता त्याच्यावर जुन्या गोष्टींवर बोलण्याची गरज नाही. आता आम्ही बरेच पुढे आलेलो आहोत. राज्यातलं वारं फिरले काय? नाही, बदल असं काही होणार नाही. त्यांना तिकडनंच निवडणुका लढवाव्या लागतील, कारण त्यांच्या हातात नाही आहे. त्यांच्या हातात असतं तर फार वेगळं, पण बाकी त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार त्या सर्वांच्याच असल्यामुळं ते कुणी काही बदल करतील असं मला वाटत. राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी कायमचे दरवाजे बंद आहेत अजित पवारांसाठी. मी ऐकलेलं नाही ते, मला माहीत नाही कुणी म्हटलं हे. अजितदादा त्यांच्या गटाची बैठक झाली, त्याच्यामध्ये 25 जागा आणि 25 उमेदवार फिक्स झालेले आहेत आणि अजितदादा स्वतः बारामतीमध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीला उभारणार असल्याची माहिती आहे. कसं बघताय याकडे? नाही, तर त्यांना जे मतदारसंघ मिळणार आहेत तिथं त्यांचे उमेदवार ते घोषित करणारच ना. ते घोषित काही केलेले नाही आहेत, अशीच इन्फॉर्मल माहिती बाहेर आलेली आहे. अजून अधिकृतपणाने घोषणा झालेल्या नाहीत. त्यावेळी मग नक्की कोण कुठं उभं राहणार आहे हे कळेल. केजरीवालांची सुटका झाली, सुप्रीम कोर्टाचा फटकार तुम्हाला अशा प्रकारचा न्याय तुम्हाला मिळू शकतो? सीबीआय आणि राज्याचा मुख्यमंत्री इतके महिने तुरुंगात ठेवला जातो आणि कोर्ट महिने तारखा देत नाही, काय कसल्या प्रकारात बसतं? त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री जर पळून जाणार नसेल आणि ही खात्री असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी त्याला बोलवणं समजू शकतो, पण तुरुंगातच टाकायचं, गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच लोक तुरुंगात टाकायचे प्रकार हे भारतीय जनतेला मान्यच नाही आहेत. आणि केजरीवाल यांच्या बाबतीत तर सर्वात पारदर्शी काम करणारा माणूस म्हणून नावलौकिक असताना त्याला अशा पद्धतीने तुरुंगात टाकणं हे भारतातल्या जनतेला आवडलेलं नाही. हे सर्व जे संकेत असतात ते सगळे पायदळीत तुडवले. त्या चंद्रचूडांनी आयुष्यभर न्यायदानाचं काम केलं, त्यांच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह तयार झालं आणि हे जाऊन त्यांची जवळीक करतात. या बाबतीत यांच्या बाबतीतही म्हणजे देशात न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह यामुळे दुर्दैवाने तयार झालं. एकीकडं छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री आणि बाकीचे म्हटले यात राजकारण करू नका, राजकारण नका. मात्र शरद पवारांच्याबद्दल 2 दिवस झालं आंदोलन सुरू आहे. त्यावर संपूर्ण राज्यात काय त्यांनी पुतळा पडल्यानंतर यात राजकारण करू नये म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं. पण मात्र शरद पवारांनी स्टेजवर काल बसल्यानंतर त्यांनी ते महाराजांनी त्यांच्यावर हे केलं. त्यांनी मात्र सगळीकडे आंदोलन चालू केले. भाजपच्या लोकांना काहीतरी इश्यू तयार करायचा आहे. आता मी मध्ये लूट आणि खंडणीचा शब्द केला, त्याच्यावरून काही वातावरण तयार होतं आहे का बघितलं. आता पवारसाहेब स्टेजवर बसले आहेत, भाषण करणारा दुसराच आहे, तरी त्याच्यावरून आंदोलन करतायत. म्हणजे यांच्याकडे आता मुद्दाच राहिलेला नाही. पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातनं हे उतरलेली लोक आहेत. आता काही ना काही करून आंदोलनं करणं हे त्यांना वरनं सांगितलं जातं आणि सगळीकडे आंदोलन शरद पवार साहेबांच्या विरोधी जेवढे आंदोलन कराल तेवढी शरद पवार साहेबांची लोकप्रियता वाढणार आहे, हे यांच्या लक्षात येत नाही. अशा प्रकारे अजित पवारवर भाजपची टांगती तलवार असल्यामुळे ते तिकडे आहेत व ते इकडे कधीही येऊ शकतात असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवार हे शरद पवार यांच्या गटात जाऊ शकतात का? कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.